हॅलो नमस्कार. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. ही दुपारची वेळ आहे. हवा खूप भयानक आहे, म्हणजे दिवसभर अशीच हवा असते, त्यामुळे मला गेट बंदच करून ठेवावं लागतं. तर आता गेट मी उघडलेला आहे आणि कपडे काढण्यासाठी बाहेर आलेले आहे. कपडे तर अगदी मिनिटामध्ये हडकतात, कारण ऊन तर आहे, गरमी पण तशीच आणि हवा पण तशीच आहे. आणि हवा इतकी भयानक असते की हवा घेताही येत नाही आहे. असं होत आहे. सगळे दार गेट खिडकी सगळं बंद करून ठेवते. धूळ पण तशीच येत आहे. तर कपडे सगळे काढून आणलेले आहेत आणि घडी घालून अगोदर मी जागेत ठेवून देते, म्हणजे सकाळी कोणालाही शोधायला नको, सगळे कपडे जागेत भेटावे. तर सगळे कपडे मी सवाशी करून अडकावून ठेवते हँगरला. नाहीतर उलटे ठेवलेला दिनेश पप्पा उलटेच घालतात. 1-2 वेळा तसं झालेलं होतं. मी जसं कपडे उलटे ठेवले ते उलटेच घातलेले होते. तर असं असतं, सकाळी इतकी घाई असते की लक्षही देत नाही ते उलटे आहेत का सवाशी आहेत. तर सगळे कपडे सवाशी करून हँगरला अडकावून ठेवलेले आहेत. बाबांचे कपडे मी इकडच्या रूममध्ये ठेवत असते, म्हणजे शोधाशोध करायला नको त्यांना, म्हणजे एकच मी जागा करत असते. बार बार ती जागा बदलत नाही आहे, म्हणजे सगळ्यांना पटकन भेटून जावं. तर ही सगळी कामं आवरल्यानंतर आता पाणी प्यायला घेतलेलं आहे. खूप ताण लागत आहे, म्हणजे जेवण कमी आणि पाणी जास्त पित आहे. इतकं म्हणजे गरमी अशी आहे ना, आणि हवा पण तशीच आहे. तर पाणी पिऊन थोडा वेळ बसलेली होते. आता आलेले आहे मी लाडू खाण्यासाठी, म्हणजे हलकी फुलकी भूक लागलेली आहे. आणि लाडू मी बनवून ठेवलेत गुरुवारी. खूप छान हे लाडू झालेले आहेत, तर तेच लाडू खायला घेतले. तर या सगळेजण लाडू खायला. तर लाडू खाऊन पिऊन झालं. थोड्या वेळाने मी इकडे शेंगाची पोळ्या मी बनवलेल्या होत्या, तर ही पोळी खायला घेतलेली आहे. खूप छान टेस्टी पोळ्या बनलेल्या आहेत. आणि तुम्ही म्हणत होता आता यामध्ये विलायची पावडर टाकायची, आणखीन तुम्ही काहीतरी सांगितलेलं होतं, ते टाकल्यानं पण छान होतील. पण मी काहीच टाकलेलं नाही आहे, फक्त शेंगदाणे गूळ आणि बेसन टाकून मी कणिक मळलेली होती. त्यामुळे इतके छान आणि क्रिस्पी या पोळ्या बनलेल्या आहेत ना, खूप छान टेस्टला. तूप टाकून खाल्लं ना इतकी टेस्टी लागत आहे. तर पोळी वगैरे खाऊन झालं आणि दिवस असा गेला ना, म्हणजे आज इतका बिझी गेला की 5 मिनिटे रेस्ट नाही, आराम नाही आहे. खाणं पिणं माझं वेळ झालेला आहे, पण थोडासाही रेस्ट घ्यायला वेळ नव्हता. आज इतकी धावपळ झाली. ही कामं आवरता ते इव्हनिंगची वेळ झालेली आहे. तर इकडे बनत आहे इव्हनिंगचा चहा. तुम्ही म्हणाल ते फक्त खायचं आणि प्यायचं दाखवत आहे सास, जे कामं कमी आणि खाणं पिणं जास्त झालेलं आहे असं वाटत असेल तुम्हाला, पण तसं नाही. कामं तर इतकी झालीत ना, इतकी धावपळ झाली, 5 मिनिटे मला आराम भेटलेला नाही आज. फक्त खातवेळेसच व्हिडिओ बनलेला आहे असं झालेलं आहे. तर इकडे आता सगळे भांडे जी दुपारी घासून ठेवलेले होते, सगळं पाणी हडकलेलं आहे, निचरा झालेला आहे. तर भांडे अगोदर मी रॅकला लावत आहे. आणि कुकर वगैरे असे मोठे मोठे जे भांडे असतात ना, ते किचन काउंटच्या खालच्या कप्प्यात ठेवते, म्हणजे थोडंसंही पडलं, त्याची धक्काबुक्की लागली त्याला की मग ते खराब होऊन जातं, नंतर व्यवस्थित चालत नाही. म्हणून वरी मी अशा वस्तू ठेवत नाही आहे, सगळ्या खाली ठेवले. म्हणजे 2-3 कुकर आहेत, तिन्ही एकाच ठिकाणी ठेवत असते. एक कुकर इकडं घासायला झालेला आहे आणि बाकीचे 2 जे आहेत ना, ते दुपारीच मी घासलेले होते. सगळं मी जागेत ठेवून दिलेलं आहे. सगळे जे छोटे मोठे भांडे आहेत सगळे रॅकला लावले. आणि इकडे चहा बनत ठेवले, चहा पण उकळलेला आहे. आज दूध थोडंसं जास्त आलेलं होतं, 2 लिटर दूध आलेलं आहे आज, म्हणजे अगोदरचं राहिलेलं होतं. मी जेव्हा गावी गेलेले होते ना, तेव्हा 2-3 दिवस तिनेच्या पप्पाने दूध घेतलेलं नव्हतं, तेच दूध आता आलेलं आहे. तर ते दूधही मी सगळंच गरम करायला ठेवलं आज थोडंसं जास्त. आणि इकडं चहा पण बनत ठेवलं, म्हणजे पातेलं इतकं म्हणजे भरलेलं आहे ना, त्यामुळे मी बाहेर काढलं नाही फ्रीजमधून, फक्त कपानं मी दूध घेतलेलं होतं. आता दूध एक वेळा गरम करून मी छान भिजू लावणार आहे. आणि इकडं काय करत आहे, तर एक टोपलं आणि चाळणी घेतलेली आहे, नेऊन हॉलमध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे चहा पिणं झाल्यानंतर मला एक काम एक्स्ट्रा काढायचं आहे, काय तर ज्वारी धुण्याचं. जसं मी बघितलेलं आहे, ज्वारीला मी पावडर लावलेलं आहे आणि पीठ थोडंसं राहिलं, तर ज्वारी धुवून मला दळण करायचं आहे. आणि तसं तर त्या दिवशी होणार नाही, तर दळण करायचं आहे, तर आणखीन 2-4 दिवसा अगोदरच मी ज्वारी धुवणार आहे. तर मला चहा घेऊन ही कामं करायची. आता मला खूप एनर्जीची गरज आहे, कारण ज्वारी वरून खाली आणायची आहे. तसं तर वरीच धुवलं तर जमत होतं, पण वरी जे सिंटॅक्स आहे त्यातलं पाणी मला घेता येत नाही, पोहोचत नाही. दीपक दिनेश घरी असते ना, ते काढून देतात, पण मला जमत नाही, खूप तामझाम वाटतं. म्हणून मी ज्वारी खाली घेऊन येते. विचार केला की आताच धुवूया, म्हणजे आता धुवून उन्हाला, म्हणजे आता टाकलं वरती नेऊन, तर उद्या सकाळी उन्हाला ते हडकत राहील असा विचार केला होता. पण आता वातावरणाचं काही नक्की नाही, कधी पाऊस येईल, कधी ऊन राहील, कधी वातावरण व्यवस्थित राहतं, कधी राहत नाही, समजत नाही आहे. म्हणून मला सकाळी धुणं ठीक आहे, खाली आणून ठेवूया. आणि सगळी किचनची कामं आवरल्यानंतर मी ज्वारी धुवणार आहे. तर स्टोरूममधून मी ज्वारीचं पोतं घेऊन आलेले आहे. तसं तर 2 वेळा मी आणलेलं होतं. अगोदर तर आणलं, दार वगैरे बंद केलं, विचार केला की इथेच धुवायची. मग नंतर आठवण आली की नाही आणि थोडीशी आणूया. तर आणखीन ज्वारी मी आणली आणि याच पोत्यामध्ये वतलेली आहे. आणि परत तांदूळ पण घेऊन आले. जसं तुम्ही बघत असता मी ज्वारीमध्ये तांदूळ पण टाकत असते. तर ज्वारी आणि तांदूळ मी खाली आणून ठेवलेत, म्हणजे काही कामं मी उद्याची करून ठेवले, नियोजन करून ठेवला की उद्या काय काय आणि कशा पद्धतीने मी आवरणार आहे सगळी कामं. कारण जेव्हा एक्स्ट्रा काही करायचं आहे ना, त्यावेळी थोडंसं नियोजन करूनच चालावं लागतो.
असतो तेव्हाच आपली कामं वेळेत आणि व्यवस्थित होतात. तर ज्वारीचं आणि तांदळाचं पोतं मी इथंच हॉलमध्ये ठेवलेलं आहे आणि आता ह्याचा मुहूर्त उद्या लागेल. म्हणजे आजच धुवायचं होतं पण आज काही मी धुलेलं नाही. आता पोते हॉलमध्ये वाटत आहेत. तर असं आता हे सकाळपर्यंत इथंच राहणार आहेत. आणि इकडे बाबांचं पाणी थोडंसं आहे तेच बघत होते. तुम्ही विचारती होता ते बाबा तिकडं आलेले आहेत का इकडं आलेले आहेत का. तर बाबा ताईकडे म्हणजे ननंदबाईकडे जाणार होते पण त्यांना काही जाणं होतच नाही, त्यांचं आवरत नाही आहे. सकाळी थोडंसं लवकर जायचं म्हणलं की आवरत नाही, 10, 11, 12 कसे वाजतात. मग त्यानंतर ऊन खूप होतं. मग नंतर आम्ही म्हणतो की असू द्या आता ऊन खूप झालेले उद्या जावा. तर दररोज असंच होत आहे. 3-4 दिवस झालं बाबा जायला निघत आहेत परत जात नाही आहेत असं होतं आहे. त्या नादामध्ये मी शेंगाच्या पोळ्या पण बनवलेल्या होत्या आणि आम्हीच घरी खाल्ल्या. तिकडे हंड्यामध्ये पाणी ओतलं, टी टेबल स्वच्छ करून घेतलं. मला आज फरशी पुसायची होती पण काही झालंच नाही. दिवस असाच म्हणजे दुसरी छोटी मोठी कामं आवरण्यामध्येच वेळ गेला. तर म्हणलं आता उद्या ज्वारी वगैरे सगळं मला धुवायचं आहे तर थोडासा धूळ होणारच आहे सगळीकडे, पाणी होणारच आहे. तर मी उद्याच फरशी पुसणार आहे. तर इथं शेजाऱ्यांच्या ताईची मुलगी आलेली आहे तर तिला बोलत माझी किचनची कामं होत आहेत. टाईम सांगितलं रात्रीचे 8, 8:30 वाजले. थोडा वेळ आम्ही बाहेरच बोलत बसलेलो होतो. म्हणजे इव्हनिंगची वेळ झाली ना, वातावरण छान होतं आणि थोडा वेळ बाहेर बसतो ना बोलत मग कसलंच भान राहत नाही, कसा वेळ जातो समजत नाही. त्यामुळे मी बोलत बसायचं टाळत आहे. आजकाल मी कोणाशी जास्त बोलत नाही आहे कारण कामं तशीच राहून जातात. बोलण्याच्या नात वेळ भरपूर जातो. तरी पण कधीतरी अधूनमधून आम्ही थोडा वेळ बोलत बसलो मग तसंच तास 2 तास कसे जातात ते कळत नाही. तर आता करूया रात्रीचा स्वयंपाक. तर भांडी तरी खूप सारे झाले, टोपलं भरलेले बघू शकता तुम्ही. पण आता भांडे घासणं होणार नाही आहे मला कारण लेट खूप झालेले. 8:30 वाजले. तर 9 वाजता दिनेशचे पप्पाजी गॅरेजमध्ये कामाला, मुलगा हे सगळेजणच येतात. म्हणलं अगोदर स्वयंपाक करूया मग निवांत नंतर मी भांडे घासायला घेणार आहे कारण वेळ भरपूर लागणारी भांडी हडकलेली आहे ती. तर आता बनवूया भाजी. आणि भाजीला काही नाही फ्रीजमध्ये, काहीच नाही, फ्रीज पूर्ण रिकामं झालेलं आहे. काल पण यांना सांगितलेलं होतं पण आणणं झालं नाही. आता संध्याकाळी घेऊन येतील ते येते वेळेस, म्हणजे रात्री घेऊन येतील कारण दिवसभर त्यांना पण धावपळ तशीच असते. तर म्हटलं दुधी ठेवलेली होती अर्धी, म्हणजे अर्ध्या दुधीची भाजी बनलेली आहे आणि अर्ध्या दुधीची भाजी मी आता बनवत आहे. आणि भाजीला डाळ टाकून खूप छान बनते. अशीच बनवली तर तितकी आवडणार नाही आहे पण डाळ टाकून बनवली ना, ज्यांना आवडत नाही ते पण खूप आवडीनं खातील. इतकी छान आणि टेस्टी भाजी बनते. तर दुधीवरची साल काढून मी चिरून घेतलेली आहे आणि अगोदर मी भात बनत ठेवते. भात बनत राहील तोपर्यंत मी भाजी बनवून घेते, मग नंतर भाकरी बनवते. म्हणजे संघ कामं केली ना तर कमी वेळात सगळी कामं होऊन जातात. नाहीतरी आपण एक करण्यामध्ये वेळ भरपूर जातो आणि सगळेजण जेवण करायला बसतील, स्वयंपाकी पूर्ण होणार नाही आहे. तिकडं 2 प्रकारचा तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ फटकून निवडून घेतले आणि तांदळाच्या डबल पाणी टाकलेलं आहे. म्हणजे तांदूळ स्वच्छ धुले आणि डबल पाणी टाकलेलं आहे. मीठ आणि थोडंसं तूप टाकून मी भात बनत ठेवते. आणि हो जे खड्याचे तांदूळ होते ना, म्हणजे एकदम तांदळासारखेच खडे होते, ते सगळे तांदूळ मी पोत्यात भरून ठेवलेत कारण घाई गडबडी जेव्हा स्वयंपाक बनवते ना त्यावेळी ते रुळणं होत नाही आणि मध्ये खडे निघत आहेत. म्हणून म्हटलं ते तांदूळच नको, साईडला काढून ठेवलेले आहेत मी. म्हणजे इडली वगैरे केल्यानंतर भिजत घालतो ना 1 दिवस अगोदर, तेव्हा ते व्यवस्थित भिजतात आणि खडे सगळे खाली बुडाला येऊन बसतात. तर तेव्हा थोडंसं झंझट कमी वाटतं मला. पण असं दररोजच्या दररोज ते तांदूळ घालणं थोडंसं कठीणच वाटत आहे कारण 1-2 खडे येतच आहेत. एकदम तांदळासारखे आहेत ना, दिसत पण नाही आहेत. तिकडं भात बनत ठेवलेला आहे मी आणि इकडं संग भाजी बनवत आहे. तर काही वेगळ्या रेसिपी काही बघायला भेटत नाही आहेत तुम्हाला कारण घरी ना अशाच भाज्या वगैरे, म्हणजे असं साधं सिंपलच आवडतं. जास्त काही येते तामझाम मी केलं तर खात नाहीत आवडीने. आणि जेव्हा दीपक दिनेश घरी असतात तेव्हा भरपूर साऱ्या रेसिपी बनतात पण तेव्हा वेळची कमी जाणवते. व्हिडिओ सगळे होतच नाहीत, असा गोंधळ होतो, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित येतच नाही आहेत. तर असं ही भाजी पण खूप छान बनते. म्हणजे दररोज आपल्याला आता काहीतरी साधं सिंपल पण बनवायचंच असतं तर त्याच्यामध्ये ही भाजी आपण बनवू शकता, टिफिनला देण्यासाठी खूप छान परफेक्ट आहे. तर इकडे अगोदर मी फोडणी तयार केली लसूण टाकून, नंतर डाळ टाकलेली आहे अर्धी वाटी, परतून घेतलं. नंतर यामध्ये दुधीच्या फोडी टाकल्या, थोड्या वेळ फोडणीमध्येच परतून घेतलं. नंतर सुके मसाले, हळदी पावडर, धना पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, थोडासा मसाला टाकलेला आहे. छान परतून घेतलेले फोडणीमध्ये. नंतर यामध्ये पाणी टाकलेलं आहे मी आणि चटण्या टाकले. भाजी छान लपतप अशी बनवण्यासाठी मी चटण्या पण टाकलेली, टेस्ट पण छान येतो, भाजी छान आळून पण येते. तर 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे. शेंगदाण्याची चटणी आणि कारळाची चटणी 2-3 चमचे टाकलेले आहे. या चटणीने टेस्ट खूप छान येतो कारळाच्या. छान मिक्स केलं आणि भाजी झाकून ठेवलेली आहे. नंतर आठवण आली की थोडीशी कसुरी मेथी टाकूया, याचा पण फ्लेवर छान येतो. तर नंतर यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे
आणि छान मिक्स केलं आणि भाजी शिजवून घेऊया. खूप छान टेस्टी भाजी बनलेली होती. तोपर्यंत इकडे संगा भात बनत आहे. आता दुधाचं पातेलं मी काढलेले फ्रीजमधून आणि ह्याच्यावरची जितकीही साय जमलेली आहे सगळी साय काढून ठेवते. तर गंज आता अर्धा आलेलं आहे. म्हणजे आजकाल दूध फ्रीजमध्ये ठेवते ना पूर्ण साय येते आणि जास्त कामामध्ये ध्यान कमी आणि बोलण्यामध्ये जास्त आहे माझं. बघू शकता इकडं ती मुलगी बसलेली आहे, तिच्याशी बोलत बडबड करतच माझी कामं होत आहेत. म्हणजे करमणूक चांगली होती, ती आल्यानंतर खूप बोलत असते. तर इकडं साय मी काढलेली बघू शकता. छान अशी साय आलेली आहे दुधावरती आणि दूध मी एकच वेळा गरम केलेलं आहे, दुसऱ्या वेळा गरम काही झालेलं नाही आहे. कारण फ्रीजमध्ये असताना त्यामुळे मला घडीला दूध गरम करण्याची गरज पडत नाही. तर अगोदर मी दूध दिवसातून 10 वेळा गरम करायचे. तिकडे साय काढून फ्रीजमध्ये ठेवलं. थोडं चहासाठी दूध, म्हणजे सकाळी चहा लागतो ना, त्यासाठी दूध काढून मी फ्रीजमध्येच ठेवलेलं आहे आणि बाकीचं सगळं दूध इकडे मी गरम करायला ठेवलं. विचार केला की आईस्क्रीम बनवून, दही पण नव्हतं आणि बिना ताकाचं कुणाचं जेवण होत नाही आहे, म्हणून म्हणलं विरजू लावूया सगळं दूध. परत आता आणखीन 1 लिटर दूध यायचं आहे एक्स्ट्रा. तर मी यांना सांगितलेलं की उद्या घ्या, म्हणजे उद्या मी आईस्क्रीम बनवणार आहे. आता आज जे दूध गरम झाले ते सगळं मला विरजू लावायचं आहे. तर इकडे मी परत तांदूळ घेत आहे. तर तुम्ही म्हणसाल ते भात तर बनवला, आणखी तांदूळ कशाला घेतलेले आहेस? तर मला इडली बनवायची आहे. तर हे तांदूळ डाळ सगळं आताच भिजत घालते आणि सकाळी लवकर मी वाटून घेते आणि उद्यानंतर परवाला इडली बनवणार आहे. बेटर बनवून ठेवते. म्हणजे बेटर बनवून थोडंसं तामझ्या मी याची प्रोसेसिंग 1 दिवसा अगोदर सुरू होते ना, त्यामुळे हाताच मी भिजत घालते. सकाळी विसरून जाते मी कामाच्या गोंधळामध्ये. तर इकडे मी 2 ते 3 ग्लास मोठा तांदूळ घेतलेले. तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि तांदळाच्या डबल पाणी टाकलं आणि इकडं उडदाची डाळ घेतली. 3 ग्लास तांदळासाठी 1 ग्लास मी उडदाची डाळ घेतली. डाळ ही स्वच्छ धुवली आणि पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि 1 चमचा मी मेथीदाणा तांदळात टाकलेला आहे. मेथीदाणा नक्कीच ॲड करा, कारण हे स्किप केल्याने इडली किंवा डोसा परफेक्ट बनणार नाही. म्हणून मेथीदाणा स्किप करायचं नाही, नक्की टाकायचं आहे. तर मेथीदाणा टाकून मी झाकून ठेवलेला आहे. आता सकाळी बघूया त्याची हालचाल. म्हणजे सकाळी आणखीन 1 वेळा धुवून मी हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे, म्हणजे बटर बनवून ठेवणार आहे. दूध पण इकडं छान गरम झालं. तर दूध एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढलं, तरी पण आलं नाही, कारण 2 लिटर दूध होतं ना, त्यामुळे एक वेगळ्या तांब्यात पण मी काढलेलं आहे. आणि खूप असं आळस आल्यासारखं म्हणजे असं वाटत आहे की आता निवांत झोपून राहावं, पण काम आणखीन खूप जास्त आहेत. भांडी तरी अशी झाली की 1 टोपला टप्प भरलेला आहे. तर मी इकडे ह्याच पातेल्यामध्ये चहा बनवत आहे. तुम्ही म्हणाल तर 1 कप चहासाठी इतकं मोठं पातेलं ठेवलं. खरंच यामध्ये दूध थोडंसं आहे, 1च कप चहा बनणार आहे. कारण ती जी मुलगी आलेली शेजारी त्या ताईची, ती चहा वगैरे घेत नाही. तेच म्हणते माझ्यासाठी चहा बनवू नका, फक्त तुमच्यासाठीच बनवून घ्या. आणि मला ना खूप असा थकवा जाणवत होता, कारण दिवसभर थोडीशी धावपळ होतच असते माझी, त्यामुळे ना खूप थकवा जाणवतो. यावेळेस असं वाटतं की कुठलंच काही आवड नाही, निवांत झोपून राहावं, म्हणून चहा बनवला.